नमस्कार. मराठी स्वाद या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं अगदी मनापासून स्वागत. आज आपण बघणार आहोत साध्या सोप्या पद्धतीने बनवले जाणारे डिंकाचे लाडू, जे थंडीच्या दिवसात अतिशय पौष्टिक असतात. आपण बऱ्याचदा बघतो की हे लाडू लहान मुलं खात नाहीत, पण जर तुम्ही या पद्धतीने हे लाडू बनवलेत तर लहान मुलं अगदी आवडीने खातील. तर हे लाडू बनवण्यासाठी सर्वात आधी आपण खारीक अशी तोडून घेऊयात आणि त्याच्यामधल्या सर्व बिया काढायच्या. आता सध्या ही खारीक खूप सॉफ्ट आहे, म्हणजे नरम आहे, अगदी हाताने सुद्धा तुटत आहे. तर हिचे आपण बारीक तुकडे करून घेऊयात हाताने, किंवा मग तुम्ही चाकू किंवा अडकित्ता असतो आपल्याकडे, त्याने सुद्धा करू शकता. त्याच्यानंतर याला दोन पद्धतीने आपण बारीक करणार. एक तर हे उन्हात 3 ते 4 दिवस आपल्याला ठेवावे लागतील, किंवा मग एक साधा सोपा उपाय सांगते, तो आपण बघूया. तर अशा पद्धतीने सर्व खारीक आपण बारीक तुकडे त्यांचे करून घेतलेले आहेत. गॅसवर मी साईडला कढई ठेवलेली आहे. कढई गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये ही खारीक आपल्याला घालायची आणि 1 ते 1.5 मिनिट फुल फ्लेमवर याला परतायचे. याच्यामुळे काय होईल की याच्यामधलं जे मॉइश्चर आहे किंवा ओलावा आहे तो चालला जाईल आणि ही खारीक कडक होईल. उन्हात वाळवायचं म्हटलं तर याला 3 ते 4 दिवस आपल्याला उन्हामध्ये वाळवून घ्यावी लागेल, पण आपल्याला जर लाडू लगेच बनवायचे असतील तर हा अगदी सोपा उपाय आहे. फक्त इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची की गॅस बंद केल्यानंतर सुद्धा कढईत या खारकेला असंच ठेवायचं, त्याच्यामुळे ती एकदम कडक बनेल आणि मिक्सरमधून याची पावडर बनवायला खूप सोपं जाईल. तर आपण असंच ठेवूया. आता कढई गार झालेली आहे आणि खारीकसुद्धा. तर आपण अगदी थोड्या थोड्या प्रमाणात घेऊन मिक्सरमधून याची भरड करून घेऊया. हे बघा, या पद्धतीने. तर अशा पद्धतीने आपण खारीक बारीक करून घेतली. ही ठेवूया साईडला. आता आपण खोबरं बारीक करूया. खोबरं बारीक करण्यासाठी एक तर तुम्ही किसणीचा उपयोग करू शकता असा, किंवा दुसरी एक सोपी पद्धत आहे, ते म्हणजे खोबऱ्याचे असे तुकडे करायचे आणि ते थोडे थोडे करून मिक्सीमध्ये काढून घ्यायचे. ही अगदी सोपी पद्धत आहे खोबरं बारीक करण्याची. बघा, खूपच चांगल्या पद्धतीने असं खोबरं बारीक केलं जातं याच्यामुळे. तर अशा पद्धतीने आपण सर्व खोबरं बारीक करून घेतलेलं आहे. इथे मी 150 ग्राम काजू व 150 ग्राम बदाम घेतलेले आहेत. साईडला मी एका कढईमध्ये 2 मोठे चमचे तूप तापत ठेवलेले आहे. आता आपण ह्याच्यामध्ये डिंक तोडून घेऊयात. जर डिंकाचे असे मोठे मोठे खडे असतील तर ते थोडे बारीक करून घ्यायचे. इथे मी 200 ग्राम डिंक घेतलेला आहे. तूप चांगलं तापलेलं आहे. तूप चांगलं तापल्यानंतर गॅस मीडियम ठेवायचा आणि थोडं थोडं करून हा डिंक तळून घ्यायचा आहे आपल्याला. तर अशा पद्धतीने आपण सर्व डिंक तळून घेतला. आता ह्या डिंकाला मी मिक्सरमधून थोडंसं फिरवून घेतलं. आता ह्याच राहिलेल्या तुपात जे आपण सुकं नारळ बारीक करून घेतलं त्याची 2 मोठ्या वाट्या बारीक केलेली पावडर घेऊया आणि अगदी थोड्या वेळासाठी याला परतूया त्याच तुपावर. जास्त भाजायचं नाही, अगदी थोडंसं अर्धा मिनिटासाठी भाजायचं. त्याच्यानंतर टाकूया 2 वाट्या खारीक. वजनाने बघितलं तर खोबरं 200 ते 250 ग्राम आहे आणि खारीक 300 ग्राम. ह्या स्टेजला गॅस बंद केला आहे मी. आता आपण एक एक करून सर्व वस्तू मिक्स करून घेऊयात. अगदी अर्धा मिनिटच मी परतला आणि त्याच्यानंतर मी काजू आणि बदामची पावडर करून घेतली होती, ती पण याच्यात घातली आहे. आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊयात. इथे मी 1 वाटी पिठी साखर घेतली, ती याच्यामध्ये घातली. जर तुम्हाला खूप गोड लाडू हवे असतील तर अजून ह्याच्यामध्ये
अर्धी वाटी तुम्ही पिठी साखर घाला किंवा तुम्ही त्याऐवजी गुळाचाही वापर करू शकता। आपण जो डिंक मिक्सीमधून काढून ठेवला होता साईडला तो पण घालूयात आणि सर्व मिक्स करूयात हे सर्व जिन्नस। मी इथे 1 ते 2 मोठे चमचे तूप घातलेले आहे। ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। इथे मी 4 ते 5 विलायची आणि थोडंसं जायफळाची पावडर करून घेतली ती टाकली आणि अर्धी वाटी किशमिश घालूयात। हे सर्व मिक्स करून घेऊयात आणि मिश्रण थोडंसं गार झालं की ह्याचे बनवूयात लाडू। तुपाचा वापर आणि साखरेचा वापर तुम्ही कमी जास्त प्रमाणात करू शकता, पण हे लाडू चवीला अतिशय उत्तम लागतात, त्याच्यामुळे लहान मुलांना आवडतात। लहान मुलांसाठी बनवल्यामुळे मी इथे मेथीचा उपयोग केला नाही। तर अशा तऱ्हेने हे खूपच चवदार लाडू बिलकुल तयार आहेत। हे लाडू 1 महिन्यापर्यंत अगदी उत्तमरित्या राहू शकतात। तर अशा पद्धतीने बनवलेले हे लाडू लहान मुलांना नक्कीच आवडतील। लहान मुलांनाच काय, घरातील मोठ्यांना सुद्धा हे आवडतील। तर अशा पद्धतीने थंडीत हे पौष्टिक लाडू जरूर बनवा व जरूर खा। थँक्यू।